विकासाची नवी दिशा, नेतृत्वाची नवी आशा आणि महिलांसाठी आधारस्तंभ डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर असे एक नाव. तर चला जाणूया या माध्यमातून डॉक्टर अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर यांचा प्रवास. आजही समाजाला पुरुषप्रधान समाज असे उल्लेखले जाते. अशात एखाद्या स्त्रीने स्वतःला सिद्ध करत समाजात आपली विशिष्ट छबी निर्माण करणे हे सोपे नसते. परंतु आज सेवाभावी प्रवृत्ती ठेवणाऱ्या एक अशा महिला की ज्यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्र, व्यवस्थापन व समाजसेवा क्षेत्रात यशस्वीपणे सिद्ध होते, अशा महिला म्हणजे डॉक्टर अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर. खरे तर हे नाव आज संपूर्ण भंडारा शहरातील महिलांना जवळचं झालंय आणि त्याच महिला शक्तीचा या लेखाच्या माध्यमातून अल्पसा परिचय आपल्या समोर ठेवण्यात येत आहे. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर आधारित एक संकल्पना जेव्हा कृतीत उतरते तेव्हा तिचा चेहरा असतो डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर. अश्विनीताई यांचा जन्म एका मध्यमवर्गीय घराण्यात झाला, तरीही त्यांनी शिक्षणात आपली ओळख निर्माण केली. 12वीची परीक्षा सुवर्ण पदक मिळवून पूर्ण केली आणि इच्छा जागृत झाली ती वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची. अभ्यासाची आवड आणि जिद्द याचा परिणाम म्हणजे पीएमटी परीक्षेत महाराष्ट्रात 500वे आणि विदर्भात 47वे स्थान प्राप्त करून वैद्यकीय महाविद्यालयात खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळवला. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी MBBS आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथून DGO चे वैद्यकीय शिक्षण प्रावीण्यात पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी सावनेर, त्यानंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांची सेवा सुरू केली. शासकीय रुग्णालयात सेवा देत असताना समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि या भावनेला जोड मिळाली ती समाजसेवक नरेंद्र भोंडेकर यांची. वर्ष 2007 ला विवाह उपरांत दोघांनी असेल त्या परिस्थितीत समाजसेवेची भावना ठेवून निरंतर कार्य सुरू ठेवले. त्याचे फळ म्हणून 2009च्या निवडणुकीत भंडाऱ्याला युवा आमदार म्हणून नरेंद्र भोंडेकर या धडाडीच्या तरुणाचा चेहरा लाभला. या निवडणुकीसोबतच 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकीतही डॉक्टर अश्विनीताई यांनी पत्नी धर्म म्हणून भंडारा शहराची जबाबदारी खंबीरपणे निभवली. आज आमदार नरेंद्र भोंडेकर हे नाव भंडारा जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आदराने घेतलं जातं. त्या नावामागे जे आधारस्तंभ आहेत ते म्हणजे डॉक्टर अश्विनीताई. कारण त्यांनी आपल्या अभ्यासू प्रवृत्तीमुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना सामाजिक राजकारणात पुढे आणले. आमदार असल्याने त्यांना मुंबई मंत्रालयात जाणे भाग पडते. अशात कुणी आमदारांच्या कार्यालयात काम घेऊन भेटण्यास आले तर अश्विनीताईंनी त्यांची कमतरता भासू दिली नाही. येणाऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्याच्यावर तोडगा काढून समस्येचे निराकरण करणे निरंतर सुरूच राहिले. अशात रुग्णसेवा ही भावना मनात घर करूनच होती. म्हणून स्थापना केली ती पेस हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची. या माध्यमातून गोरगरिबांना आरोग्य सेवा कशी प्रदान करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले. इतकेच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महाविद्यालयाची सुरुवात त्यांनी केली. त्या म्हणतात की पैसे नसतील तर एक वेळ उपाशी राहा, पण आपल्या मुलांना शिक्षण द्या. हे सर्व करत असताना त्यांना एक महिला म्हणून पारिवारिक नाते संबंध सुद्धा जोपासणे गरजेचे होते आणि ते त्यांनी एक उत्तम सून, उत्तम पत्नी आणि उत्तम आई म्हणून सिद्ध केले. खरी सासू सासरे यांची सेवा करत असताना आपण MBBS DGO डॉक्टर असल्याचं घरच्यांना भासू दिलं नाही. कोविड-19 महामारीच्या काळात जिथे संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य सेवा खोळंबली होती तिथे डॉक्टर अश्विनीताईंनी पुढाकार घेतला आणि 24 तास 7ही दिवस असे पेस रुग्णालय खुले केले. जेव्हा रुग्णालयांमध्ये जागेची कमतरता होती, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण होता, तेव्हा डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर यांनी धैर्य आणि सेवाभाव यांचे अद्वितीय उदाहरण साकारले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी 60च्या वर प्रसूती यशस्वीरित्या पार पाडल्या आणि नवजात बाळांच्या सुरक्षित जन्माची हमी दिली. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल तत्कालीन पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कोरोना योद्धा महिला चिकित्सक या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सामान्य कार्यकर्त्यांपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, डॉक्टरांपासून उद्योजकांपर्यंत, शेतकरी महिलांपासून तरुण विद्यार्थ्यांपर्यंत डॉक्टर अश्विनीताईंचे नेतृत्व आज सर्वांना जवळचे वाटते. त्यांची नेतृत्व क्षमता, कार्यकर्त्यांना प्रेरित करणारी
त्यांची वक्तृत्व शैली यामुळे त्यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रमुख महिला नेतृत्व म्हणून पुढे यावे ही अपेक्षा आणि भावना सामान्य कार्यकर्ते आणि विशेषतः महिला कार्यकर्त्यांची आहे। त्यांचा संयम, शिस्त, अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता तर त्या भविष्यातील सक्षम, प्रभावी व लोकाभिमुख महिला नेतृत्व ठरू शकतात याबाबत कोणतीही शंका नाही। अशा महिला राजकारणात आल्या तर त्या राजकारणाला एक नवी दिशा देऊन विकासाचा नवा अध्याय सुरू करतील हे तितकेच सत्य आहे। कारण त्यांनी एकच ब्रीदवाक्य अंगीकारले की सुरू असलेल्या जनसंपर्कात दरम्यान प्रभागांमध्ये डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांचे असे उत्स्फूर्त स्वागत होतंय।